हॅलो, बोल की कविता. आपलं सरिता. अग आता तुझीच आठवण काढत होतो मी. माझी का म्हणून? आता तुझी आठवण काढायला मला काय कारण लागतंय होय? अग तुला सांगायचं राहिलंच की मी अगं इकडे डान्स करणार आहे. डान्स तिकडं आणि डान्स. अगं तिथं मिलिटरी कल्चरल प्रोग्राम आहे आणि त्यात मी डान्स करणार आहे. अरे तुलाही एक गंमत सांगायची. हा, फायनली मी कॉलेजमध्ये माझी कविता म्हणणार आहे. तू तिकडं कविता म्हणणार, मी इकडं डान्स करणार. कसलं भारी झालं असतं ना जर तुझ्या कवितेवर मी वेस्टर्न हॉलिवूड डान्स केला असत तर. तुझं आपलं काहीतरीच. मला तुझं डान्स बघायचं आहे. अगं मग व्हिडिओ केला तर पाठवतो की तुला मी. व्हिडिओच जाऊ दे, आधी फोटो पाठव. इथं फोटो काढायला अलाउड नाही ना. काय अलाउड? अगं हे सगळा मिलिटरी एरिया आहे ना, मग फोटो काढून देत नाही. फोटो काढला तर मोबाईल जप्त करतात. अगं शी बाई, आता मला काहीच बघायला नाही मिळणार. थांब, तू नाराज मत हो ना, मैं कुछ करता हूं ना. काय करणार आहेस? तू एवढं म्हणतेस तर काय तर करतो मी, पण तू नाराज नको. हा ठेव, पाठव तुम्ही. इकडे एक फोटो घेऊया. फोटो कशाला? ती अर्जंट आहे, एक पर्सनल आहे माझं. हा, इस्माईल. मला ह्या घरात काय किंमत आहे का नाही? काय ग पुष्पे, आता काय झालं? काय ग, काय झालं पुष्पा? आता ही काय नवीनच? नवीन काय नाही, जुनच आहे. फक्त आज बोलते मी. अगं वरडू नको पुष्पा, काय झाली तुला? बाहेरच्या माणसाने ऐकलं तर काय म्हणतील? कोण काय बोललंय का तुला? कोण कशाला काय बोलायला पाहिजे? आता हीच बघा की ह्या घरात मला बोलायची सोय पण राहिलेली नाही. हळू बोल, कोण तर ऐकल. हाय, काय किंमत आहे मला? काय किंमत नाही तुझ्या शब्दाला? मस्त या घराची कारभारी तू आहेस की. कारभारीन म्हण, आधी काय किंमत आहे का ती सांगा. कारभारीन म्हणायचं आणि किंमत काढीची नाही. आता ही भाजी निवडायला घेतली, मला विचारलं? अगं काय बोलते पुष्पे, तुझ्या कामाला मदत व्हावी म्हणून मी भाजी नीट करत्या. तेवढंच तुझ्या कामाचा भार हलका होईल ना. काय मला मदतीची गरज नाही. माझी मी मस्त खमकी आहे, मी समर्थ आहे सगळं करायला. पुष्पे, तू जरा तोंड आवडतीस का? तुम्ही तर काय बोलूच नका. असताय तुम्ही घरात कधी? काय चाललंय काय नाही माहित असते का तुम्हाला? तुम्हाला तर ना उद्या मी मेले ना तरी काय वाटायचं नाही. मग घरात कोण काय विचारतंय का नाही, कशाला काय वाटतंय? अगं काय बोलतेस पुष्पा, जरा शांत हो की. अगं भरल्या सरल्या घरात वाईट वांगड का बोलतेस? काय झालंय काय सांग बघ मला. आता हीच बघा, आपल्या जडीच्या लग्नाचा निर्णय कोण घेणार? हेच घेणार. मला कोण विचारतंय? अगं असं का म्हणतेस पुष्पा, जेडी तुझीच मुलगी आहे ना, तुला न विचारायला काय झालं? विचारणार की सगळी तुला पण. मग असं कसं म्हणतीस तू? अगं जे काही निर्णय असेल ते तुला पण विचारणार की. तुम्ही तर काय बोलूच नका. तुम्ही बोलताय एक आणि करताय एक. काय गरज होती का? पुष्पे, जिजेला यातलं काय माहित नाही, तिच्या समोर काही विषय काढू नकोस. हे बघ पुष्पा, तू काय जेडीचा वाईट विचार करणार आहेस का? जो काही विचार करशील तो चांगलाच करशील ना. चांगला विचार करून तरी काय उपयोग आहे का? शब्दाला किंमत दिली पाहिजे ना. माझं मत बी विचारात गेलं पाहिजे ना कुणी तर. अगं तुझं मत विचारात घेणार की. तुझ्या जर बघण्यात एकदा चांगला पोरगा असेल तर सांग आम्हाला, आपण जेडीचं लग्न त्याच्यासोबत करून देऊ. जिजे, तू उगाच कुठला तरी विषय कुठेतरी जोडून वाढवू नकोस. तुला माहित नाही हिच्या डोक्यात काय चाललंय ते. हाय का? बघितलं, ऐकलं ना तुम्हीच. बघा आता. ए समाधान्या, तू जरा गप बस बघ बरं. अगं असं कसं बोलते जिजे? आरती काही चुकीचं बोलते का?
जेडीच्या लग्नाचा विचार करत्या ते चांगलंच आहे का नाही सांग बघू बरं. माझ्या जेडीसाठी लय माझा जीव तुटतो बघा. पण एक बरं झालं, मला जे वाटतंय ते तुम्हाला कळलं. अहो, कवापासून डोळ्याला डोळा लागत नव्हता बघा माझा. रात्रभर उसासत पडलेले असते मी. जेडीसाठी तीळ जीव तुटतो बघा माझा. शांत हो पोरी, शांत हो, रडू नकोस. अगं देव बघायला हाय की सगळं. हा, आणि आपल्या जेडीचं सगळं चांगलंच होणार आहे बघ. आणि बरं का पुष्पा, जेडीसाठी आपण तुझ्या पसंतीनं स्थळ बघू. काय रे समाधान्या, हे बघ आता जेडीसाठी चांगली स्थळ बघायला सुरुवात कर. बसा तुम्ही इथं. ठीक आहे. सगळ्यांनी ऐका, चला चला पटदिशी नाही या. चला चला लवकर या. अरे लवकर या, जल्दी जल्दी सब अपना नाम बताओ. कौन कौन परफॉर्म करने वाला है? आता माझं फिक्स नाही बाबा. अय, असं नाही करायचं. आत्ताच फायनल सांग. आता जी लिस्ट असेल ना माझ्याकडे तीच फायनल असेल. तीच मी सीओ साहेबांना पाठवणार आहे. अरे माझं अजून काय झालं नाही, अजून डान्स पण बसवून झाला नाही माझा. अहो आकाश भाऊजी, कशाला टेन्शन घेताय? सगळे आपलेच लोक आहेत, कराल तुम्ही. अभय भाऊजी, यांचं नाव लिहा. एक मिनिट, अभय लिहिलं डन. त्याचं नाव आहे का? नाही ना, सांगून ऐकलं कुठं त्यांनी. वहिनी याला काय अर्थ आहे? सगळीकडे पुढाकार घेतला, तुमचंच नाव नाही का? याला नाही अर्थ वहिनी काय, बरं का? तेच तर, एकदम करेक्ट बोललास. वहिनी, ये नहीं चलेगा नहीं चलेगा. काय रे? नहीं चलेगा, नहीं चलेगा. हो, माझं काय त्यात, मी मस्त तयार आहे. पण हे ऐकत नाही, त्याला मी तरी काय करू? अजिंक्य, नहीं चलेगा, ये नहीं चलेगा. नहीं चलेगा, नहीं चलेगा. ये नहीं चलेगा. नाही चलेगा, नाही चलेगा. आजा दे बाबा ना. अरे मी कुठं नाही म्हणलंय, देतोच म्हणलंय की. पण माझी अट तुम्हाला माहिती आहे ना काय आहे? कर्नल साहेबांनी लावलेलं ना की मी लगेच देतो. ओ शेट, अशी चिटिंग नाही करायची. जेव्हा मिशनला जायचं होतं तेव्हा तर एवढं पुढं पुढं करत होता, आणि हिथं काय झालं? का डान्स करायला घाबरता का काय? घाबरते कशाला? हा? पण माझी अट माहिती आहे ना तुम्हाला. जाऊ दे, तुझ्याशी बोलण्यात पॉइंटच नाही. बाकीच्यांनी नाव सांगा रे. अबे तू माझं नाव लिह, मी गाणं म्हणणार आहे. पुढं मुझे भी एंट्री देनी है.